नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। के कॉइन कलेक्टर या आपल्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुद्धा खास होणार आहे, कारण दैनंदिन आपल्या चलनामधल्या सध्या चलनामध्ये असलेल्या एका कॉपर निकेलच्या नाण्याविषयी आज आपण माहिती सांगणार आहोत आणि ती माहिती आपण सर्वजणांनी संपूर्ण पाहावी। तत्पूर्वी आपण ठरवल्याप्रमाणे आजच्या 2 कमेंट्स घेऊयात। आपल्याला आजची कमेंट जी आहे आपले प्रोत्साहन वाढवणारी ती पहिली आहे साक्षी जाधव यांची। कमेंट्स अशी आहे, सर तुम्ही खरंच खूपच छान आणि खरी माहिती देता। खरंच साक्षी जाधव यांचं आपल्या के कॉइन कलेक्टर या चॅनलवर आपल्या चॅनलचं आणि माझं प्रोत्साहन वाढवल्याबद्दल मनापासून अभिनंदन। त्यानंतर दुसरी कमेंट्स आहे अंजली चव्हाण यांची। धन्यवाद सर, तुम्ही सगळी माहिती समजावून सांगता। अंजली चव्हाण यांचंही आपल्या के कॉइन कलेक्टर या चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो। आणि त्यानंतर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये एक कमेंट्स घेत असतो, तर ती कमेंट्सची आपण घेऊया। ती कोणाची आहे ते पाहूया आपण। या ठिकाणी आपण पाहू शकतात ही कमेंट्सला आपण उत्तर दिलेलं आहे। तर ही कमेंट्स आहे आनंदी कोकण दर्शन यांच्याकडून आलेली कमेंट अशी आहे, फ्रॉड लोकांचे काय करायचे ते सांगा। खरं तर फ्रॉड लोकांचं काय करायचं ही मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय। त्यांच्याशी ऑनलाईन व्यवहार टाळा, त्यांचे चुकीचे चॅनल फॉलो करू नका आणि सावध राहा। आणि कुठल्याही प्रकारच्या माणसाने जर आपल्याला रजिस्ट्रेशन फी आधार कार्ड पॅन कार्ड मागितलं तर देऊ नका, असं मी वारंवार सांगतोय। तर या कमेंटला उत्तर माझं हेच राहील की कृपया ऑनलाईन व्यवहार टाळा आणि चुकीचे चॅनल फॉलो करू नका आणि जर कोणी पैसे मागितले तर त्या व्यक्तीशी संपर्क टाळा। तर मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल तर कृपया लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। मित्रांनो, दैनंदिन व्यवहारामध्ये आढळणारं सापडणारं एक नाण्याविषयी, कॉपर निकेलच्या नाण्याविषयी आपण आज माहिती पाहूयात की जे नाणं त्याची किंमत मेटल आपण सर्व या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात। आपण या ठिकाणी पाहू शकता माझ्या हातामध्ये एक नाणं आहे आणि फोल्डरवरती मी लिहिलेलं आहे खाद्य एवं कृषी संघटन। अशा पद्धतीचं हे कॉपर निकेलची थोडीशी माहिती आपण थोडक्यात पाहूया। तर आपण या ठिकाणी पाहू शकतात हे जे नाणं आहे कॉपर आणि निकेल पासून बनलेलं हे जे नाणं आहे 1995 साली। तर या नाण्याची आज आपण माहिती पाहूयात। या ठिकाणी वरती देवनागरीमध्ये लिहिलेलं आहे पहा, खाद्य एवं कृषी संघटन। आणि या ठिकाणी इंग्रजीमध्ये एक मजकूर आहे, तोही आपण या ठिकाणी वाचतो आहोत, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन। 1995चं हे नाणं फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन FAO चं हे कॉपर निकेलचं नाणं। याची पाठीमागची बाजू पाहू शकता आपण या ठिकाणी बघा, भारत रुपये, इंडिया रुपी, अशोक स्तंभ, खाली सत्यमेव जयते, डिनॉमिनेशन 5 रुपये। तर अशा पद्धतीच्या याच्या एजेस पहा। हे जे नाणं आहे ह्या नाण्याविषयी आज आपण माहिती आणि किमती जाणून घेणार आहोत। तर हे जे नाणं आहे हे नाणं 1995 साली बनलेलं कॉपर निकेलमध्ये 9 ग्रॅमचं नाणं आहे। याचं जर वजन आपण पाहिलं तर साईज आहे याची 23 mm आणि शेप सर्क्युलर म्हणजे गोलाकार आहे। बॉम्बे, हैदराबाद आणि नोएडा या 3 मिनिटमध्ये हे नाणं बनलं होतं फाईन कंडिशनमध्ये। या नाण्याची किंमत 3ही मिनिटमध्ये 30 रुपये आहे। आपण या ठिकाणी पुस्तकामध्ये सर्व किमती जाणून घेऊयात, म्हणजे ओरिजिनल माहिती आणि खऱ्या किमती आपल्याला दाखवण्यासाठी मी नेहमी पुस्तकाचा वापर करतो। या ठिकाणी आपण पाहू शकता बॉम्बे मिंटचं जर नाणं तुमच्याकडे असेल तर ते फाईन कंडिशनमध्ये 30, व्हेरी फाईनमध्ये 75, एक्स्ट्रा फाईनमध्ये 800 रुपयाला हे नाणं विकल्या जाते। हैदराबादचं जर नाणं तुमच्याकडे असेल तर याची फाईन कंडिशनमधली किंमत आहे 30 रुपये, व्हेरी फाईनमध्ये 75, एक्स्ट्रा फाईनमध्ये 300 रुपये आणि UNC कंडिशनमध्ये हे 1500 रुपयाला नाणं विकल्या जाते। आता हा चलनामध्ये मिळतंय असं मी म्हणतोय, त्याच्यामुळे UNC तुमच्याकडे असेल हे शक्यच नाही, माझ्याकडे पण नाही येते आज, परंतु मी UNC एक्झिबिशनमधून घेणार आहे। परंतु एक्स्ट्रा फाईन मधील कंडिशन मध्ये नाण्यांची किंमत 300 रुपये आहे। मग 5 रुपयाचे नाणं जर आपल्याला एक्स्ट्रा फाईन मध्ये 300 मिळत असतील, 75 मिळत असतील तर आपल्याला ते कलेक्ट करायला लागणार आहेत। नोएडा मिंटचं पाहूया, फाईन मध्ये 30 रुपये आहेत, व्हेरी फाईन मध्ये 75, एक्स्ट्रीमली फाईन मध्ये 200 आहेत आणि UNC कंडिशनला हे नाणं 500 रुपयाला विकते। म्हणजे UNC कंडिशन मधले बॉम्बे मिंटचं 800, हैदराबाद मिंटचं 1500 आणि नोएडा मिंटचं 500, म्हणजे 3ही मिंट मधली ही नाणी अतिशय रेअर आणि स्केअर या दोन्ही कॅटेगरीमध्ये आलेली आहेत। ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। रेग्युलरच्या चलनामध्ये ही नाणी मिळतात
अगदीच फाईन कंडिशनमध्ये सुद्धा आपल्याला 30 ते 50 रुपये ह्या नाण्याचे मिळत असतील तर आपल्याला नक्कीच नाणी कलेक्ट करायला पाहिजेत. आणि बऱ्याचदा मला प्रश्न म्हणजे कमेंट्समध्ये येतात की सर, समजा हे नाणं 5 रुपयाचं आहे आणि याची फाईन कंडिशनमध्ये 30 रुपये येतात, कुठं विकायचं? तुम्ही जर एक नाणं घेऊन एक्झिबिशनला गेलात तर कोणीही ते घेणार नाही. तुम्हाला ह्याचं सगळं कलेक्शन करावं लागेल. वेगवेगळ्या प्रकारचे अनेक कमोरेटिव्ह कॉईन्स ज्याची की किमती आहेत, असं त्याचं कलेक्शन करून ते अल्बममध्ये व्यवस्थित लावले तरच त्या ठिकाणी ते विकल्या जातील. नाहीतर विनाकारण तुम्ही 4 नाणे घेऊन जायचं आणि तुम्हाला जायला यायला सुद्धा परवडायचं नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो की कलेक्शन करा, वाढवा आणि नंतर विकण्याचा विचार करा. शक्यतो विकण्यापेक्षा जपण्याला फार महत्त्व आहे. तर अशा पद्धतीने आपण खाद्य एवं कृषी संघटन या कॉपर निकेलच्या 1995 सालच्या नाण्याची जी माहिती दिली ती UNC कंडिशनमध्ये जरी नसेल तर एक्स्ट्रा फाईन कंडिशनमध्ये जर तुमच्याकडे आलं तर ते 100% सांभाळून ठेवा. तुमच्या मनामध्ये ह्या नाण्याविषयी किंवा इतर काही नाण्यांविषयी, नोटांविषयी काही प्रश्न असतील तर मला KK कॉइन कलेक्टर आपल्या या चॅनलला अवश्य भेट द्या. त्या ठिकाणी कमेंट्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये तुमचे सगळे प्रश्न त्या ठिकाणी मांडा. आणि असंच आपल्या या KK कॉइन कलेक्टर या आपल्या चॅनलवरती प्रेम आणि विश्वास राहू द्या. धन्यवाद.